छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या पवित्र किल्ले रायगडावरून एक संतापजनक प्रकार समोर आलाय। रायगडावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होतीये, मात्र काही बेजबाबदार पर्यटकांमुळे गडाच्या पावित्र्याला गालबोट लागलंय। होय, किल्ले रायगडावर चक्क दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा आढळल्याने शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। गडावरील एमटीडीसी रूम्सचा परिसर असो किंवा ऐतिहासिक राणीवशाची मागची बाजू, या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। या धक्कादायक प्रकारामुळे आता प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमके काय करतात? पर्यटकांची काटेकोर तपासणी का होत नाही? दारूच्या बाटल्या गडावर पोहोचतातच कशा? पुरातत्व विभाग नेमकं करतंय काय? असा संतप्त सवाल आता देश विदेशातून येणारे शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत। शिवभक्तांनी आता प्रशासनाकडे थेट आणि कठोर मागण्या केल्या आहेत। गडावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवा, सुरक्षा रक्षक वाढवा आणि नियम मोडून गडाचं पावित्र्य धोक्यात आणणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा। या संपूर्ण प्रकरणावर आणि गडावरील सध्याच्या परिस्थितीवर किल्ले रायगडावर आलेले पर्यटक नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत पाहूयात। करायचं का पाहिजे का नाही? इथे काम करणारे रायगड प्राधिकरण आणि एस आहे त्यांचा निषेध। रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे, रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे। अशा दारू पिणाऱ्यांचं करायचं काय? खाली मनकावले पाय। आणि अशा प्रशासनाचं करायचं काय? खाली मनकावले पाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय। चलो।